नमस्कार, मी लीनता. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर वैद्यकीय शास्त्रातही प्रगती होते. रोगाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. यापैकीच एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे एंडिओस्कोपी. एंडिओस्कोपी म्हणजे काय, त्याचे काय फायदे आहेत आणि या तंत्रज्ञानामुळे रोगाचे निदान आणि उपचार करणे किती झाले याविषयी आपण मागच्या भागात चर्चा केली आहे. आजच्या भागात आपण स्वादुपिंडाच्या आजारावर म्हणजेच पॅनक्रियासवर एंडोस्कोपिकची भूमिका नेमकी काय आहे या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा विषय तुम्हाला कळायचा असेल याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत एंडिओस्कोपिक सर्जन डॉक्टर विपुल राय राठोड. डॉक्टर विपुल, तुमचं स्वागत आहे आरोग्यमध्ये. नमस्कार. डॉक्टर विपुल राय राठोड हे केवळ भारतातच नाही तर साऱ्या जगात एंडिओस्कोपिक सर्जन म्हणून ओळखले जातात. भारतात आणि आशिया खंडात एंडिओस्कोपिक अल्ट्रासाऊंड आणि इंटरव्हेन्शनल एंडिओस्कोपिक अल्ट्रासाऊंड या पद्धती रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आतापर्यंत 17,000 एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड्स त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहेत आणि 20,000 इतर इंटरनॅशनल प्रोसिजर त्यांनी केलेले आहेत. 25 देशातल्या जठरांशी संबंधित असलेल्या 400च्या वर डॉक्टर्सना निष्णांत होण्यासाठी यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. भारतातला असा पहिला एंडोस्कोपिक सर्जन आहे ज्यांना अमेरिकेच्या नामांकित FASD या संस्थेने गौरवलं आहे. गेली 15 वर्ष कन्सल्टंट एंडोस्कोपिक सर्जन म्हणून मुंबईत ते कार्यरत आहेत. एवढंच नाही तर डॉक्टरांनी 3 वर्षाच्या लहान मुलापासून ते 95 वर्षाच्या वृद्धापर्यंतच्या रुग्णांची यशस्वीरित्या एंडोस्कोपीद्वारे निदान आणि उपचार केलेले आहेत. स्वादुपिंडाच्या आजारावर एंडोस्कोपिक सर्जरी नेमकी काय भूमिका पार पाडते याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. डॉक्टर, आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तसा हा विषय फार गंभीर आहे म्हटलं तर. सुरुवातीला सगळ्याला नमस्कार, तुम्हाला धन्यवाद हे आमंत्रणबद्दल. नेमकी पेशंटला हृदयरोग साठी खूप काळजी असतात. बरोबर. म्हणजे हार्ट प्रॉब्लेम म्हणजे सिरियस आहे, मोठी गंभीर समस्या. पण लोकांना हे माहित नाहीये ते पॅनक्रियास इक्वली इम्पॉर्टंट हे ऑर्गन आहे पाचन तंत्राचा. आणि पॅनक्रियासचा जे आजार आहे ते अत्यंत डिफिकल्ट आहे त्याचं निदान करायचं. बरोबर. आणि निदान एवढं सोपं नाहीये म्हणून त्याचं ट्रीटमेंट आणखीन जटिल आहे. नक्कीच, कारण ही जठरांशी संबंधित अशी ही एक समस्या आहे आपण म्हणू शकतो. बरं. आणि म्हणूनच त्याच्यावर उपचार करणं थोडंसं कठीण आहे. डॉक्टर, मला सांगा की जठरांशीज म्हणजे स्वादुपिंड आपण ज्याला म्हणतो, पॅनक्रियाज असं ज्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे पॅनक्रियाज म्हणून, तर ह्याच्यावर कोणकोणते आजार होतात आणि त्याच्यावर नक्की एंडोस्कोपिकची भूमिका काय असते? पॅनक्रियासचे कॉमन आजार आहे पॅनक्रियाजवर सूज येणं, त्याला आपण पॅनक्रियाटायटिस म्हणतात. बरं. आणि पॅनक्रियाटायटिसचे वेगळे प्रकार असतात. जर पहिल्यांदा पेशंटला अटॅक आला त्याला आम्ही ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस म्हणतात. बरं. हे ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसचे कॉमन कारण काय आहे ते मी दर्शकांना सांगतोय. कॉमन कारण आहे अल्कोहोलच्या सेवन. अच्छा. खूप कॉमन कारण आहे. दुसरा मोस्ट कॉमन कारण आहे पित्ताशयमध्ये खडे. पित्ताशयाची पिशवीला खडे येतात. जर एक खडा पित्ताशयमधून पित्तनलिकाला येऊन फसला खाली त्याच्या तोंडावर, पॅनक्रियाटायटिस होऊ शकतं जबरदस्त. ते ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस झाला. त्याच्यानंतर आला रिकरंट ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. म्हणजे एक अटॅक येऊन गेला, पेशंट परत घरी आलं, 1-2-3 महिना परत अटॅक आला. अच्छा. परत त्याला ऍडमिशन केलं, त्याला IV लावलं, त्याला अँटीबायोटिक्स दिलं आणि 2-3 दिवसात हॉस्पिटल ठेवलं, परत घरी गेला. 3-4 महिना 6 महिन्यांनी परत अटॅक आला. अच्छा. असा हे परत अटॅक जे येतात त्याला आपण रिकरंट ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस म्हणतात. बरं. आणि त्याचे बरेच कारण आहे. त्याच्या एक पॅनक्रियासच्या स्वादुपिंडच्या जे नळी असतात पॅनक्रियाटिक डक्ट, त्याच्या जन्मातून काही एनॉमली असतात. अच्छा. म्हणजे बिघाड आपण म्हणू शकतो त्याला. ऍब्सोल्युटली. आणि दुसरं काय की अनुवांशिक असतात. अच्छा. हे रिकरंट पॅनक्रियाटायटिस कधी कधी ते जेनेटिक पण असू शकतात. अच्छा. तर हे खूप महत्वाचे 2 पॅनक्रियाटायटिस आहे. आता ॲक्यूट आणि रिकरंट ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस व्हायला लागलं तर हळूहळू पॅनक्रियासचा ग्लँड आहे, स्वादुपिंड जे आहे ते नष्ट होऊन जाणार.
बरं आणि ते रूपांतर होत क्रॉनिक पॅन्क्रेटायटिसवर. बरं. क्रॉनिक पॅन्क्रेटायटिस मध्ये काय होतं, ते स्वादुपिंडची नळी ज्याच्यात डायमीटर 3 ते 4 मिलीमीटर असतात, हे 5 ते 10 मिलीमीटर होणार आणि त्याच्यात खडे निर्माण होतात. अच्छा. आणि त्यामुळे पेशंटला खूप वरनं पोटात दुखणं, पाठीत दुखणं, भूक नाही लागलं, हळूहळू त्याचा पाचनक्रिया बंद होणार, हे सगळं होणार. पॅन्क्रियासचे आणखीन काय आजार आहे, पॅन्क्रियासमध्ये गाठी होऊ शकतात. अच्छा. म्हणजे पॅन्क्रियासमध्ये कॅन्सरची गाठी होऊ शकतात. बरं. त्याच्यात सिस्टिक निओप्लाझम आहे, म्हणजे पाणीचा गोळासारखा गाठी, किंवा सॉलिड ट्यूमर, पॅन्क्रियासचा कॅन्सर, हे सगळे आजार पॅन्क्रियासचे आपण एंडोस्कोपीने त्याचं निदान करू शकतात. अच्छा. डॉक्टर मला सांगा की तुम्ही तर सांगितलंच की पॅन्क्रियाज म्हणजे नेमकी कोणते कोणते आजारांचा समावेश होतो, पण पॅन्क्रियाजवर जी ट्रीटमेंट केली जाते या ट्रीटमेंटमध्ये ज्या इतरही उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये मात्र एंडोस्कोपिक ही एक सगळ्यात महत्त्वाची उपचार पद्धती मानली जाते. तर त्याच्यात एंडोस्कोपी कशा प्रकारे भूमिका पार पाडते? आपण ट्रीटमेंटच्या अगोदर निदानचा एक माहिती आपण देऊया सगळ्यांना. साधारणतः आपण पॅन्क्रियासचा आजार कधी आपण संशय करू शकतात, रक्ताच्या तपासला अमायलेज लायपेज जर वाढलाय त्यांनी पॅन्क्रियाटायटिस झाला असं वाटतं, आणि सोनोग्राफी करून, पोटाची सोनोग्राफी करून किंवा सीटी स्कॅनवर असं दिसलं की पॅन्क्रियासमध्ये काय आजार आहे. अच्छा. जर तुम्हाला पॅन्क्रियासचा कुठलाही आजारचा संशय आला, एंडोस्कोपिक सोनोग्राफी म्हणजे EUS एंडोसोनोग्राफी त्याला म्हणतात, त्याची भारतात सुरुवात आपण केली. हो, बरोबर. हे टेस्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे एंडोस्कोपिक सोनोग्राफी जर तुम्ही केली तर तुमचे 98% चे पॅन्क्रियासचे आजारचा ॲक्युरेट निदान होऊ शकतं लगेच. एकदा निदान झालं नंतर तुझी पुढची काय ट्रीटमेंट आहे ते आपण एंडोस्कोपीने ERCP नावाने टेक्निक जे आहे त्यांनी आपण करू शकतात. अच्छा, नक्कीच. डॉक्टर, पॅन्क्रियाजवर आणखीन आपण कसे उपचार करू शकतो याबद्दल माहिती मी घेणारच आहे, कारण आपल्याला ती माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. मात्र इथे एक प्रेक्षक जोडले गेले, त्यांचा प्रश्न आधी आपण जाणून घेऊया. अशोक आहेत आपल्याबरोबर कोल्हापूरहून. अशोक, तुमचा प्रश्न विचारता. हा, बोला. स्वादुपिंडात खडे झाले, पोटात 3 वर्ष झाले दुखते. बरं. कधीपासून हा त्रास होतोय तुम्हाला? कधीपासून हा त्रास होतोय? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झालेले आहेत. आणि किती MM चे खडे आहेत हे? तसे काय नाही, बारीक बारीक एकदम लहान आहेत, असं सोनोग्राफी केल्यावर समजतं. बरं, नक्कीच तुम्हाला डॉक्टर मार्गदर्शन करतील ह्या. नमस्कार अशोकजी, तुमचा प्रश्न मी ऐकलंय. आता हे बघा, पॅन्क्रियासमध्ये, स्वादुपिंडमध्ये 2 प्रकारचे सोनोग्राफीवर माहिती मिळतात आपल्याला. वरच्या सोनोग्राफीला एक पॅन्क्रियास स्वादुपिंडमध्ये काय कॅल्सिफिकेशन झालेलं आहे का, किंवा पॅन्क्रियासची जी नळी आहे त्याच्यात खडे आहे. आता ते डिफरन्शिएट करायचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून माझा हे सल्ला आहे की आधी कुठलाही ट्रीटमेंटच्या अगोदर आपल्याला एक दुर्बीणची सोनोग्राफी करून पॅन्क्रियासचा मॅपिंग आवश्यक आहे. म्हणजे माझा हे सल्ला आहे की एंडोसोनोग्राफी करून पॅन्क्रियासचा काय मॅपिंग आहे, पॅन्क्रियासचं कंडिशन काय आहे, त्याच्या ग्लँड काय कंडिशन काय आहे, डक्टच्या काय कंडिशन आहे, ते मॅपिंग करून नंतर पुढची ट्रीटमेंट प्लॅन केलं पाहिजे, असं माझा सल्ला आहे. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही निदान तर सांगितलं की पॅन्क्रियासचं निदान कशा प्रकारे होऊ शकतं, मात्र तुम्ही मगाशी उल्लेख केलात की पॅन्क्रियासमुळे म्हणजे स्वादुपिंडाच्या आजारामुळे कॅन्सर होण्याची किंवा इतर संभाव्य आजार होण्याची सुद्धा शक्यता दाट असते. मग अशा ह्याच्यामध्ये जर एखाद्या रुग्णाला पॅन्क्रियासच्या जोडीला जर कॅन्सर झाला असेल तर अशा वेळेला एंडोस्कोपीद्वारे कसे उपचार केले जातात? पॅन्क्रियासचं जे कॅन्सर आहे त्याचे जे आमचे अनुभवात मोर दॅन 2000 पेशंट त्याचे पॅन्क्रियासचे कॅन्सर आपण निदान केलंय दुर्बिणीची सोनोग्राफीवर, एंडोस्कोपिक सोनोग्राफीवर. आता बाय द टाइम एंडोस्कोपिक सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅननी आपण ते पॅन्क्रियासचा कॅन्सर शोधतोय तोपर्यंत 95 to 98% पेशंट भारतात इनऑपरेबल असतात. अच्छा, म्हणजे एवढं लेट स्टेज मध्ये ते आपण क्लिनिकली प्रेझेंट करतात. तर कसं क्लिनिकली प्रेझेंट करणार, त्याला कावीळ होणार. म्हणजे कुठल्याही पेशंटला वजन कमीच होत चालला, त्याला पोटात हळूहळू दुखतं, डोळे पिवळे झाले, त्याला कावीळ झाली आहे, भूक लागत नाही, पोट गच्च वाटतं आणि अचानक डायबिटीस झालं
अच्छा. अचानक डायबिटीज झालं किंवा डायबिटीज होतं आणि अचानक अनकंट्रोल डायबिटीज झालं, बरं. असं काही सिम्पटम्स आहे तर लगेच तुम्हाला पँक्रियासचा मागा लागावा लागेल. पँक्रियास म्हणजे स्वादुपिंडच्या इव्हॅल्युएशन CT स्कॅन किंवा एंडोस्कोपिक सोनोग्राफी किंवा MRI नी आपण केलंच पाहिजे. पण त्याच्यात महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टिगेशन आहे रक्ताचे तपास आणि वरची सोनोग्राफी. हे एकदा झाला की आपल्याला पँक्रियासमध्ये काय संशय आहे, लगेच एंडोस्कोपिक सोनोग्राफी EUS करायचं. त्याच्यात तुम्हाला 98% ॲक्युरेट डायग्नोसिस मिळणार. अच्छा. एकदा एक कॅन्सरचा निदान मिळाला आणि कॅन्सर जर रिसेक्टेबल आहे तर ते पेशंटला रेग्युलर ऑपरेशन लागू शकतात, म्हणजे त्याला पण आता सध्या भारतात क्युरेटिव्ह रिसेक्शन ऑफ पँक्रियाटिक कॅन्सर इज नॉट पॉसिबल मोर दॅन 3 to 5%. अच्छा. एवढं कमी पर्सेंटेज आहे. म्हणून 95% पेशंट जे आपल्याकडे भारतात ते इनऑपरेबल स्टेजला आपल्याकडे येतात. बरोबर. आणि जर कावीळ झाली आहे तर दुर्बिणीने आपण त्याचा कावीळचा इलाज करू शकतो. अच्छा. म्हणजे आपण त्याच्यात ट्यूब टाकू शकता दुर्बिणीने, एंडोस्कोपीने, आणि ते इंटरनल बायपास करू शकतो कावीळसाठी. जर पँक्रियास स्वादुपिंडची गाठ आतडीला दाबलेली गेली आहे आणि पेशंटला परत परत उलट्या वगैरे झालं अच्छा. तर आपण लहान आतडीला स्टेंट ठेवू शकतो. जसं आपण पित्तनलिकाला स्टेंट ठेवू शकतात असं लहान आतड्यांना आपण ठेवू पण स्टेंट ठेवू शकतो. म्हणजे हे इंटरनल बायपास आहे. बरं. आणि मुख्य काय आहे की हे प्रोसिजर जे आहे आमच्याकडे हे OPD प्रोसिजर आहे. अच्छा. म्हणजे मॅक्सिमम एक रात्री पेशंटला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. बरं. कुठलाही स्कार नको वरती, कुठलाही टाके नको आणि पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. म्हणजे एवढं सोपं पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आहे. पण माझा एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, डॉक्टरांना स्पेशली, आज जर डॉक्टर कोणी पाहतात ते प्रोग्राम ते पँक्रियासचा रोग खूप कॉमन आहे. म्हणजे ते त्याचा लक्ष असलं पाहिजे की हे पेशंटला काय पँक्रियाचा आजार आहे का. अच्छा. आणि जर म्हणजे आपला फक्त त्याला पित्ताचे खडे किंवा स्टोन झालेलं नाहीये तर ते पँक्रियास सुद्धा असू शकतो. त्याचा रूल आउट केलंच पाहिजे. आणि कारण काय आहे की एवढं वेस्टर्नायझेशन झालेलं आहे डाएटचं, आणि अल्कोहोलचं सेवन वाढलंय, तंबाखूचं सेवन वाढलंय, जंक फूड आपण खातो, आणि त्यांनी एरेटेड ड्रिंक्स वगैरे सगळंच जे आहे एवढं आपण टॉक्सिक सेवन करतात. टोबॅको, आणि टोबॅको खूप महत्वाचा इरिटंट आहे पँक्रियाससाठी. अच्छा. म्हणजे कुठलाही पेशंटला क्रॉनिक पँक्रेटायटिस आजार आला त्याला तंबाखूला हात लावायचं नाही, असं माझा सल्ला आहे सगळ्यांना. नक्कीच. इट इज मोर डॅमेजिंग दॅन अल्कोहोल ऑल्सो. नक्कीच. डॉक्टर, एंडोस्कोपी एशिया ही जी संस्था आहे तुमची, ही एंडोस्कोपीवरती उपचार करते, त्याचं निदान करते आणि त्या प्रकारे रुग्णांवरती उपचार केले जातात. म्हणजे आधी निदान करून मग उपचार केले जातात. मग ह्या संस्थेद्वारे जे रुग्ण आहेत पँक्रियासचे, त्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? एंडोस्कोपी एशिया, मी जसं सांगितल्याप्रमाणे रोज ॲटलिस्ट 4 ते 5 पेशंट आमच्याकडे बघतात आम्ही, त्याला पँक्रियास स्वादुपिंडचा रोग असतात. बरं. किंवा रिकरंट पँक्रेटायटिस आहे किंवा क्रॉनिक पँक्रेटायटिस आहे किंवा पँक्रियासचं ट्यूमर आहे. अच्छा. तसे पेशंटचा ॲक्युरेट निदान एवं ॲक्युरेट ट्रीटमेंट आपण एंडोस्कोपीने प्लॅन करू शकतो. बरं. मी जसं सांगितल्याप्रमाणे जर रिकरंट ॲक्यूट पँक्रेटायटिस किंवा क्रॉनिक पँक्रेटायटिस आहे ते पेशंटला 70% पेशंटला आपण दुर्बिणीने त्याचा इलाज करू शकतो. अच्छा. 30% पेशंट त्याच्यात आपण एंडोस्कोपिक सोनोग्राफीने मॅपिंग करून त्याला नंतर ऑपरेशन करायचं, कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायचं ते आपण गायडन्स देऊ शकतो. बरं. म्हणजे एंडोस्कोपीचा खूप महत्त्वाचा रोल आहे मॅनेजमेंटमध्ये. आणि एंडोस्कोपी एशिया आमच्याकडे 3 वर्षापासून ते 95 इयरपर्यंत वृद्धच्या आपण एंडोस्कोपीचा रोग, स्वादुपिंडचा रोगच्या निदान एवं त्याचं ट्रीटमेंट आपण केलं आहे. आपल्याकडे लहान बाळाला कधी कधी खूप पोटात, माझ्याकडे एक पेशंट होता, लहान बाळा 10 वर्षाचा, त्याला पोट असं दुखत बसतात, सारखं दुखत बसतात, त्याने स्कूल नाही जातो. आणि अधूनमधून काय होतं ते पेशंटला असं वाटलं की रिलेटिव्हने असं वाटलं की उगीच काहीतरी खाल्लं असेल आणि काही जठरात काय प्रॉब्लेम आहे, तर त्याला भरपूर असं ट्रीटमेंट दिलं. शेवटी ते दमून त्याला सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेले पेशंटला, हे मुलाला, की ते त्याला मानसिक रोग आहे म्हणून.
आणि नंतर कोणाला वाटलं की नाही हे काही वेगळं वाटतंय आपल्याला, त्याला एकदा पँक्रियासचं अध्ययन करूया. आणि आम्ही त्यावेळा हे 10 वर्षाच्या मुलाला स्वादुपिंडमध्ये खडे सापडले अरे एंडोस्कोपिक सोनोग्राफीवर, आणि हे खडे काढले आणि मुलगा बरा झाला. बरं. म्हणजे कुठलाही पेशंट त्याला वर पोटात दुखणं आणि त्याच्या निदान नाही सापडणं, त्याला तुम्हाला पँक्रियास लक्ष ठेवलं पाहिजे मनात की आपल्याला पँक्रियासचा रोग, स्वादुपिंडचा रोग रूल आउट केलं पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, पँक्रियाजवर एंडोस्कोपी आणखीन कशा प्रकारे उपचार करू शकते याबद्दल आम्ही अधिक माहिती तुमच्याकडनं घेणार आहोत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्वादुपिंडाच्या आजारावर एंडोस्कोपीची भूमिका या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय. याविषयी तुम्हाला डॉक्टरांशी थेट संपर्क साधायचा असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक तुम्ही आमच्या TV स्क्रीनवर पाहू शकता. डॉक्टरांच्या वेबसाईटला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर त्यांचा वेबसाईट ID देखील तुम्ही आमच्या TV स्क्रीनवर पाहू शकता. आरोग्यममध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा.